वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार. प्रथम माझ्या सर्व गुरुजनांना सादर वंदन करून मी माझ्या व्याख्यानास सुरुवात करते. परदेश गमन हा विषय खरं तर सर्वांच्याच फार जिव्हाळ्याचा आहे. अलीकडील 15-20 वर्षात तर ग्लोबलायझेशनमुळे जग फार जवळ आलेले आहे आणि परदेश गमनाचं आकर्षण आणि संधीही खूप वाढत आहेत. मात्र पूर्वीच्या काळी प्राचीन काळी परदेश गमन अशुभ मानलं जायचं, इतकं की परदेशातून किंवा साता समुद्रात पार जाऊन आल्यामुळे त्यासाठी प्रायश्चित्त घेण्याचा दंड सांगितलेला होता. तो पायी जात होता. मानलं जायचं त्याचं कारण एवढंच होतं की घरात सुख, मातृभूमी, नातेवाईक यांच्यापासून दूर जाणं हे क्लेशकारक आहे व्यक्तीला. त्यामुळे त्या काळी ते दुर्भाग्य मानलं जायचं. पण आता मात्र ग्लोबलायझेशन आणि इंटरनेट क्रांतीमुळे सर्व जग फार जवळ आले ना, आणि त्यामुळे परदेशातील सुखवस्तू, राहणीमान, पैसा याचं आकर्षण खूप वाढलंय लोकांमध्ये आणि सर्वांनाच परदेशात जायची खूप इच्छा होती. आता परदेशात शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वास्तव्य ही एक ना प्रतिष्ठेची गोष्ट बनली आहे. त्यामुळे ज्योतिषाकडे येणाऱ्या जातकांच्या अनेक प्रश्नात परदेश गमन होईल का, मग ते नोकरी, शिक्षण यासाठी किंवा विवाहानंतर होईल का, असे प्रश्न विचारणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलंय. आता गेल्या सव्वा वर्षाचा अपवाद जर आपण सोडला कोरोना काळाचा, की हा परदेश प्रवासाला अजिबात योग्य संधी देणारा नव्हता आणि नाहीये अजूनही. कारण काही काळ सर्व जगातील विमान सेवा ही पूर्णपणे बंद होती किंवा अत्यावश्यक असेल तरच ती सुरू होती. पण आता तसं पाहिलं तर ज्यांचं शिक्षणासाठी जाण्यासाठी ठरलेलं होतं गेल्या वर्षी, ते संधी मिळताच ते परदेशी गेलेच आहेत. तर हा परदेश गमन योग हा प्रत्येकाच्याच नशिबात असेल असं नाही, किंवा योग जरी असला तरी जाणं होईलच असंही होत नाही. तर तो ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण कसा शोधायचा हे आता आपण बघूया. आता या जो स्क्रीन शेअर झालेला आहे ना, त्याच्यामध्ये 12 भावांचा विचार केलेला आहे परदेश गमनासाठी. तर या चार्टमध्ये कालपुरुषाच्या कुंडलीतील 12 भावांचा विचार परदेश गमनासाठी केलेला आहे. तो मुख्य म्हणजे परदेश गमनाचे मुख्य भाव बघितले तर लग्न, नवम, सहाय्यकारी भाव तृतीय, पंचम, षष्ठ, सप्तम आणि लाभ आहेत. चतुर्थ भावाचा पण विचार आपण महत्वाचा आहे, कारण हे स्थान जे आहे ते जातकाचं राहतं घर दाखवतं आणि ते कुठं असेल किंवा त्याचं वास्तव्य कुठे असेल हे बघण्यासाठी चतुर्थ भाव बघणं आवश्यक ठरतं. थोडक्यात बघायचं झालं तर लग्न भाव म्हणजे जातकाची इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा. द्वितीय भाव लहानपणी होणारं परदेश गमन. तृतीय भाव हे छोट्या प्रवासाचं स्थान आहे, तसंच अल्प काळासाठी परदेश गमन. तसंच जे डॉक्युमेंटेशन असतं, व्हिसा, पासपोर्ट, तिकीट, त्या कागदपत्रांचं स्थान आहे. चतुर्थ म्हणजे घर, मातृभूमीपासून परदेशी जाणं, तसेच मातृभूमीत परत केव्हा येता येईल हे बघण्यासाठी चतुर्थ बघावं लागेल. पंचम हे शिक्षणासाठी होणारं परदेश गमन दाखवतं. तर षष्ठ भाव हा नोकरीसाठी होणारं परदेश गमन दाखवतं, तसंच वैद्यकीय उपचारांसाठी होणारं परदेश गमन. सप्तम हे जोडीदाराबरोबर विवाहोत्तर परदेश गमनासाठी विचारणीय आहे. अष्टम हे व्ययाचं भाग्य आहे, तसंच भाग्याचे व्यय पण आहे, त्यामुळे ते बघावं लागतं. नवम भाव हा सर्व कारणांसाठी परदेश गमनासाठी विचारणीय आहेच. दशम भाव विचार हा व्यवसायासाठी होणाऱ्या परदेश गमनाचा. तर लाभ भाव हा इच्छापूर्तीचं स्थान आहे, तसंच मनोरंजनासाठी फिरणं म्हणजे पर्यटनासाठी, तसंच व्हिसा मिळणं इत्यादीसाठी महत्वपूर्ण. व्ययावरून परदेशातील वास्तव्याचा काळ, तिथे होणारा खर्च, अडचणी, तसंच परदेशातली बंधनं याचा विचार होतो. आता आपण ना जातका कोणत्या कारणासाठी परदेशी जाणार याच्या अभ्यासासाठी कसा कसा विचार करायचा याचा आपण आता बघूया. सर्वात प्रथम लहानपणी जेव्हा आई वडिलांबरोबर प्रवास होतो तर त्यावेळेला द्वितीय, चतुर्थ, दशम अर्थातच आणि लग्न भावाचा भाग्य व व्यय हे जे प्रवासाचे प्रमुख स्थान आहेत त्याच्याशी काय संबंध येतो तो बघणं अपेक्षित आहे.
जेव्हा शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी सुद्धा परदेश गमन होणार असतं, तेव्हा लग्न, पंचम आणि भाग्य या दैव त्रिकोणाचा व चतुर्थ हे एक शिक्षणाचं स्थान आहे म्हणून, विद्यास्थान म्हणून, आणि भाग्य वयाशी संबंध कसा येतो हे बघावं लागेल. आता नोकरी, व्यवसाय आणि अर्थार्जनासाठी जेव्हा परदेश गमन बघायचं असतं, म्हणजे आजचा आपला जो विषय आहे त्याचा, तर तो लग्न व अर्थ त्रिकोण म्हणजेच द्वितीय, षष्ठ, दशम. कारण नोकरी, व्यवसाय म्हणजे तुम्ही अर्थार्जनासाठीच परदेशात जाता, तर मग या त्रिकोणाचा, अर्थ त्रिकोणाचा संबंध, तसंच दशमाचं दशम जे आहे म्हणजे सप्तम स्थान, त्याचा भाग्य आणि व्ययाशी कसा संबंध आहे ते बघणं आवश्यक होईल. परस्पर संबंध निश्चित सापडतो. नंतर संतती बरोबर व त्याच्या माध्यमातून जेव्हा प्रदेश प्रवास बघायचा असतो, तर त्यावेळेला पंचम भाग्य लाभ व पंचमाचे भाग्य म्हणजे लग्नस्थान यांचा प्रवासस्थानाशी संबंध पाहावा लागतो. केवळ पर्यटनासाठी, फिरण्यासाठी, मौज मजेसाठी परदेश गमन बघताना लग्न व प्रवास स्थानांचा परस्पर संबंध शुभ असतो. किंवा भाग्यामध्ये चंद्र, शुक्र, बुध, गुरु हे परदेश प्रवासाचे ग्रह अनुकूल होतात. तसंच वैद्यकीय उपचारासाठी परदेश गमन बघताना लग्न व आरोग्य भाव म्हणजे मुख्यतः षष्ठ व षष्ठाचं षष्ठ लाभ, तसंच अष्टम आणि व्यय, कारण खर्च पण असतो त्याच्यामध्ये, हॉस्पिटलायझेशन होतं, तर याचा विचार प्रवासस्थानांशी आढळतो. जोडीदाराबरोबर अथवा विवाहोत्तर प्रदेश गमन बघताना लग्न, सप्तम व सप्तमाचे भाग्य म्हणजे तृतीय स्थान व जातकाचे भाग्य याचा संबंध प्रवासस्थानाशी निश्चित दिसतो. हा परस्पर संबंध बघताना योग परत्वे म्हणजे शुभ योग होतात या परस्पर स्थानांचे किंवा त्यांच्या स्वामींचे, ग्रहांचे. नक्षत्र परत्वे संबंध येतो, तसंच दृष्टी परत्वे ही संबंध निश्चित आढळून येतो. व हे योग आपण चंद्रकुंडली आणि नवमाश कुंडली मधूनही अभ्यासणं जरुरीचं आहेच. आता कोणत्याही कारणासाठी परदेश गमन पाहताना लग्न, नवम आणि व्यय हे प्रमुख भाव आहेत, तर तृतीय, सप्तम, लाभ, षष्ठ हे सहाय्यकारी भाव होतात. चतुर्थ भाव एवढ्यासाठीच बघायचा की चतुर्थ हे जातकाचं राहतं घर आहे. मग जर चतुर्थेश किंवा चतुर्थ स्थान दूषित असेल, तर जातकाचं वास्तव्य हे परदेशात अगदी आपल्या कुटुंबापासून दूर होणं, अशी घटना घडते किंवा त्याला दूर जावं लागतं कुटुंबापासून. लग्न भावाचा विचारतः जीवनातील कुठलाही महत्वाचा प्रश्न पाहताना आपण करतोच. त्याचं लग्न भाव, लग्नेश याचं तर अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण सगळे जाणतोच. त्या व्यक्तीची इच्छा, जिद्द, महत्वाकांक्षा, स्वप्न, आशावाद याच्यासाठी लग्नभाव महत्वाचा. कारण परदेशात जाणं इतकं सोपं नसतं. बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याच म्हणजे आपल्याला अनपेक्षित संकट सुद्धा येऊ शकतात. तर त्यासाठी एक साहसी एक मनोवृत्ती लागते किंवा जिद्द लागते, फेस करण्याची एक मनोवृत्ती लागते. तर हे सगळं लग्न आणि लग्नेशच्या बलवत्तेवर अवलंबून असतं. म्हणून लग्न विचार हा महत्वाचा ठरतो. भाग्यावरून दूरचे प्रवास आपण नेहमी बघतो. तसेच दीर्घकाळाचे प्रवास, हवाई प्रवास, जलप्रवास, समुद्रमार्गे प्रवास, तीर्थयात्रा यांचा विचार होतो. तर परदेश प्रवासासाठी ही भाग्याची साथ ही अत्यंत महत्वाची असते, त्यामुळे भाग्यस्थान महत्वाचं आहे. आणि तसं पाहिलं तर भाग्यस्थान हे चतुर्थाचं षष्ठ आणि कुटुंब स्थानाचं अष्टम स्थान असं प्रकारे शत्रुस्थान आहे. तर परदेशात जाणं म्हणजे कसं की कुटुंबापासून दूर जाणं, त्याच्यात ग्रहसौख्याची हानी होते. म्हणून नवमाचा संबंध हा लग्न, चतुर्थ, सप्तम, व्यय, पंचम, दशम, लाभ, षष्ठ या स्थानांपैकी कोणाशी आला तरी तो एक परदेश गमनामध्ये साठी अनुकूल योग तयार होतो. आता व्ययभाव बघितला तर परदेशातील वास्तव्याचा काळ दर्शवतो. म्हणजे तिथे येणाऱ्या अडचणी, परवानग्या, बंधनं याचा विचार व्ययावरनं होतो. तर परदेशी जाणं हा एक बंधन योगच आहे, कारण प्रत्येक देशाचे कायदे कानून वेगळे असतात आणि तिथं राहिल्यावर ते कळतं की ते पाळावेच लागतात. तिथं काही एक्सक्यूज नसतं. तसंच काही वेळेला प्रवासामध्ये अडचणी येतात, कागदपत्रांचे काही गोंधळ होतो किंवा त्या वास्तव्यातल्या अडचणी असतील, तिथल्या काही फसवणूक होते कोणाची, तर याचाही विचार व्ययावरनं करावा लागतो. की त्याचीही कल्पना आपल्याला प्रवासापूर्वी आली तर आपण तेवढी काळजी घेऊ शकतो. आता चतुर्थ स्थान आणि चतुर्थेश जर दूषित असतील तर जातकाच्या परदेश गमनाला पूरक परिस्थिती निर्माण होतेच.
सहाय्यकारी भावांपैकी तृतीय स्थान हे छोट्या प्रवासांचं स्थान दाखवतो. पण प्रवासाचे लागणारी कागदपत्र, व्हिसा, पासपोर्ट, कारण व्हिसा हे आजकाल खूप महत्वाचं झालेलं आहे. आणि काही वेळेला ऐन वेळेपर्यंत देत नाहीत किंवा अतिशय लिमिटेड देतात. तर त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे तो एक डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असावं लागतं. सप्तम हे नवमाचं लाभस्थान आहे. त्यावरून वैवाहिक जोडीदाराचा विचार होतो. हे दशमाचं दशम पण आहे. त्यामुळे व्यवसायासाठी परदेशात जाणं असेल तर मग सप्तमाचा विचार जरूर करायला पाहिजे. आता लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान आहे. उपभोग, आनंद, मनाप्रमाणे गोष्टी घडणे. तसेच दशमाचे ते धन आहे, म्हणजे कर्मातून येणारं धन. कारण कसं आहे की परदेशात मनुष्य अर्थप्राप्तीसाठी किंवा चांगल्या करिअरच्या संधीसाठी मुख्यत्वे करून आकर्षण पैशाचं असतंच. त्यामुळे लाभाचंही महत्व यामध्ये आहेच. ते चतुर्थाचं अष्टम पण आहे. दुसरं म्हणजे ते ग्रहसौख्याची हानी करणार आहे. घरापासून दूर म्हणून परदेश गमनासाठी लाभस्थान हे पूरक ठरतं. अष्टम स्थान हे भाग्याचं व्ययस्थान आहे आणि व्ययाचं भाग्यस्थान आहे. म्हणून विचारणे आहे. तर तसं कसं आहे की वयाचं भाग्यस्थान आहे म्हणून परदेशातील वास्तव्याला ते पूरक होणार. म्हणजे तुम्ही तिथे स्वतःचं घर करून राहाल का, सिटिझनशिप घ्याल का, तर यासाठी पण त्याचा विचार करणं अनिवार्य आहे. आता परदेश प्रवासासाठी ग्रहांचा विचार केला तर गुरु, चंद्र, शुक्र, राहू हे महत्वाचे ग्रह आहेत. राहू तर खूप महत्वाचे आहे. आणि शुक्राचा विचार धनकारक म्हणून केलाय, कारण परदेश प्रवासास सगळ्या त्या व्हिसाच्या ह्याच्यासाठी, फॉर्मॅलिटीसाठी पैशाची तर आवश्यकता असतेच. निसर्ग कुंडलीमध्ये आता बघा, कालपुरुषाच्या कुंडलीत जर आपण बघितलं तर गुरु हा भाग्य आणि व्ययस्थानाचा स्वामी आहे. ही दोन्ही प्रवासाची स्थान आहेत. त्यामुळे परदेश प्रवासाचा कारक हा प्रमुख ग्रह गुरु झाला आहे. त्याचप्रमाणे आता चंद्राचा विचार आपण का करतो, तर चंद्र हा रोज नक्षत्र बदलणारा आणि दर 2.25 दिवसांनी राशी बदलणारा असा हा एकदम अतिशय शीघ्रगती ग्रह आहे. मनाचा कारक आहे आणि चंद्रकुंडलीचं महत्व तर आपण जाणतोच. त्यामुळे प्रवासासाठी हा पूरक होतो. तर हे सर्व ग्रह व प्रवास स्थानातील राशी जर द्विस्वभाव राशीमध्ये किंवा चर राशीमध्ये संबंध असेल याचा, तर हे सगळं परदेश प्रवासाला अतिशय पूरक होतं. व्ययाचा विचार केला तर व्ययामध्ये जेव्हा स्थिर राशी असते आणि तेथे जर बरेच ग्रह असतील, संबंधित ग्रह प्रवास स्थानाचे, तर परदेशातल्या वास्तव्याला म्हणजे किंवा कायम वास्तव्याला ते पूरक होतात. अर्थात लग्न भावापेक्षा त्यावेळेला व्ययभाव हा बलवान होतो आणि त्यामुळे व्यक्तीला घर सोडून जाण्याची म्हणजे त्याला संधी मिळते आणि त्याचा भाग्योदय होतो. आता प्रवासस्थानाचे भावेश हे जसे कारग्रह ही कुठल्या भावात असता परदेशात प्रवास होईल किंवा म्हणजे ह्याचे बरेच नियम आहेत, किंवा भाग्योदय तिकडे होईल, उन्नती होईल तिथे, किंवा व्यक्तीला वारंवार प्रवास करावा लागेल, कायम वास्तव्य पण करावं लागेल, या संदर्भात पुष्कळ नियम आहेत. पण आता आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे याचा विचार आता करू शकत नाही. आपण परत कधीतरी भेटू तेव्हा मी सांगेन. आणखी एक गोष्ट मला इथं मुद्दाम सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपण जसं भाग्यसहम, धनसहम यावरून धनयोग, भाग्ययोग कसा होईल, म्हणजे कुणापासून कुठल्या भावात हे बिंदू आहेत, धनसहम, भाग्यसहम, त्याप्रमाणे जसा भाग्योदय आपण बघतो तसाच एक बिंदू आहे, त्याचं नाव आहे परदेश सहम बिंदू. त्याचाही आम्ही विचार करतो परदेश गमनाचा योग बघताना. तर त्या बिंदूवरून परदेश प्रवास होईल का नाही, किती वेळा होईल याचाही विचार करता येतो. आता त्याचं सूत्र मी आता आपल्याला देते. ते असं आहे की स्पष्ट लग्न अधिक स्पष्ट नवम भाव वजा नवमेश किंवा भाग्येश. स्पष्ट लग्न अधिक स्पष्ट नवम भाव वजा नवमेश बरोबर परदेश सहम बिंदू. तर हा बिंदू कोणत्या स्थानात आहे कुंडलीमध्ये, कुठल्या राशीत आहे, तसंच कुठल्या नक्षत्रात आहे, हेही बघावं लागतं. तसेच तो वरील प्रवासाच्या स्थानात असेल किंवा प्रवास स्थानांच्या लग्न भावाशी निगडीत असेल का, हेही बघावं. त्यावरून परदेश गमन योगाचा अंदाज येतो. सहमबिंदू ज्या नक्षत्रात आहे तो ग्रह कोणत्या भावाशी निगडीत आहे त्यानुसारही फल मिळतं. म्हणजे सहमितूचा नक्षत्र स्वामी प्रवास स्थानाशी संबंधित असेल तर तो परदेश प्रवासाला अनुकूलता देतो. तसंच तो राहू केतूच्या नक्षत्रात असेल,
व नवम भाग्य, लग्न, चतुर्थ, द्वितीय स्थानांच्या संबंधात असेल तर तो परदेश गमनाला अनुकूल होतो. आता करिअरसाठी आणि नोकरीसाठी, व्यवसायासाठी परदेश गमनाचा विचार करताना जातकाची इच्छा फार महत्वाची असते. कारण तेवढी निर्णय क्षमता पाहिजे आणि म्हणजे बलवत्ता पाहिजे लग्नेशाची सुद्धा, जातकाची सुद्धा मनोवृत्ती तशी पाहिजे की परदेशी ऍडजस्ट करण्याची, किंवा त्याची इच्छाशक्ती प्लस त्याचं साहस, धाडस किंवा जिद्द किंवा निर्णयावरती ठाम राहण्याची वृत्ती आणि महत्वाकांक्षा, यासाठी आपल्याला लग्नाची बलवत्ता बघावी लागेल, लग्नेशाची बलवत्ता बघावी लागेल. दुसरं म्हणजे उद्योग व्यवसायासाठी जर परदेशात जाण्यासाठी भाग्यस्थानाचा विचार करताना दशमेशाचा भाग्येशाशी शुभ संबंध पाहिजे, कारण दशम स्थान हे कर्मस्थान आहे आणि त्याचा शुभ संबंध दशमेशाबरोबर षष्ठेशाशी पाहिजे, कारण परत षष्ठ स्थान हे दशमाचं भाग्य आहे. तर तसं आपण कुंडलीत बघून व्यक्तीला करिअरसाठी कसं स्कोप आहे, परदेशामध्ये जाण्याचे योग कसे आहेत हे पण आपण पाहू शकतो. आता व्ययस्थान हे परदेशातील वास्तव्य दर्शवतं. तर व्ययातील राशीचा विचार केला तर चर राशी जर असेल व्ययामध्ये तर हे थोड्या काळासाठी परदेश गमन होतं किंवा वास्तव्य थोडं असतं, आणि जर स्थिर राशी असेल तर काही वर्ष वास्तव्य होतं, आणि द्विस्वभाव राशी असेल तर ये जा दर्शवतं. म्हणजे भाग्येश दशमेशाचा व्ययशाशी शुभ संबंध हा नोकरी व्यवसायासाठी व परदेश गमनासाठी अशा रीतीने पूरक होतो. षष्ठ स्थानावरून नोकरीचं स्वरूप किंवा त्यातलं सातत्य, चढ उतार, नोकरीमधील वातावरण बघता येतं. तर षष्ठेशाचा लग्नेश, व्ययेश, भाग्येश व लाभेशाशी शुभ संबंध नोकरीसाठी व परदेश गमनासाठी पूरक होतो. लाभस्थान आता बघू तर हे षष्ठाचं षष्ठ आहे, म्हणजे नोकरीची पूर्तता. आता षष्ठामध्ये जर हर्षल असेल तर नोकरीत बदल होतात, तेव्हा 6 आणि 11 ही स्थानं ही नेहमी बलवान हवी. दशम हे कर्मस्थान आहे, ते जातकाचं उत्पन्नाचं स्थान आहे. म्हणजे व्यवसायाचं स्वरूप, प्रतिष्ठा, ऑफिस मधलं वातावरण किंवा उद्योग व्यवसाय, त्यामुळे उद्योग व्यवसाय नोकरीला हे पूरक होतो. त्यामुळे दशम स्थान ही या संदर्भात महत्वपूर्ण आहे. सप्तम स्थान तर दशमाचं दशम आहे, तर नोकरी व्यवसायाची पूर्तता आहे. तसं एक ते प्रवास स्थानही असल्याने ते महत्वाचं होतं. आता हे सगळं स्थानांबद्दल झालं. आपण आता ग्रहांचा विचार केला की साधारण कुठले ग्रह कुठल्या राशीत किंवा काही नक्षत्र सुद्धा आहेत, तर त्यामध्ये असताना नोकरी व्यवसायासाठी, परदेश गमनासाठी पूरक होतात. तर आपण प्रथम रवीचा विचार करू. रवी जर चर राशीत असेल, तृतीय, षष्ठ, पंचम, सप्तम, अष्टम, भाग्य, दशम आणि व्ययात असला चर राशीत, तर नोकरी व्यवसायासाठी परदेशात भाग्योदयाला पूरक होतो. तिथं परदेशात त्यांना मानसन्मान मिळतो. आणि हा रवी जर वायुतत्वात असेल तर हा विमान प्रवासाला उपयोग होतो, पायलटच्या नोकरीसाठी उपयोग होतो. तसंच दुसरं म्हणजे चंद्र. आता चंद्र बघितला तर द्वितीय, पंचम, तृतीय, सप्तम, अष्टम भाग्य व व्यय स्थानात मीनेचा चंद्र असता परदेशी भाग्योदय होतो त्यांचा. आणि हा चंद्र जर वृषभेत असेल या स्थानांमध्ये तर व्यापारात विशेष फायदा होतो. चंद्रमंगळ युती योग हा प्रवास दर्शवतो कुंडलीमधला. तसंच चंद्राच्या दशमात गुरु परदेशात भाग्योदय देतो. चंद्रमंगळ युती पंचमात असता व्यवसायासाठी परदेश गमनाला फायदेशीर होते. आता मंगळाचा विचार केला तर मंगळ पंचमात परदेशात नवलौकिक होतो. मंगळ सप्तमात असता फायदा होतो व्यापारात. अष्टमामध्ये मिथुन, सिंह, कन्या, धनु राशीत मंगळ असता परदेशात अर्थलाभ होतो. तसंच नवम स्थानात भाग्यस्थानात मेष, वृश्चिक, मकर राशीत अर्थलाभ होतो. मंगळ व्ययात जर असेल तर नोकरी व्यवसायासाठी परदेश गमन होतं. तसंच वृषभ, मिथुन किंवा मीन राशीचा मंगळ परदेशात भाग्योदय दाखवतो. बुध
बुधाचा व्यवसायासाठी होतो. तर बुध जर लग्नी असेल तर व्यवसायासाठी परदेश गमन, आणि बुध अष्टमात असेल तर जन्मभूमीपासून दूर भाग्योदय व धनप्राप्ती देतो. बुध अष्टमात जन्मभूमीपासून दूर भाग्योदय व धनप्राप्ती देतो. बुध वृषभ, मकर, कुंभ राशीचा असेल तर नोकरी व्यवसायासाठी परदेश गमन दर्शवतो. गुरु बघितला तर गुरु लाभामध्ये मेष, वृषभ, कर्क, तुळ, मीन राशीचा असेल तर नोकरीसाठी परदेश गमनाला पूरक होतो. आता शुक्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे शुक्र लग्नी असता परकीय भाषा अवगत होते, त्यामुळे त्या गुणाच्या जोरावरती सुद्धा परदेशामध्ये अर्थप्राप्ती होऊ शकते. द्वितीय तृतीय भावात जर शुक्र रवी, शुक्र गुरु यांचे शुभयोग जे असतात ते व्यापारामध्ये असतात. हे सर्व ग्रह व प्रवासाची स्थाने यात शुभ संबंध झाल्यावर नोकरी व्यवसायासाठी जातक परदेश गमन करतो. तसंच षष्ठेश दशमेशाचे भाग्येश, व्ययेश व लग्नेशा बरोबर शुभयोग तसेच गोचरीनी शुभयोग हे महत्वाचे होतात. आता या सगळ्या परदेश गमनाच्या साठी किंवा म्हणजे प्रत्यक्ष परदेश गमन कसं होईल, कुंडलीमध्ये योग आहे पण केव्हा तो योग येणार, फलद्रूप होणार, तर त्याच्यासाठी दशा विचार व गोचर ग्रहांचे विचार, म्हणजे गोचर ग्रहांचं भ्रमण हे फार महत्वाचं आहे. लग्न, तृतीय, सप्तम, भाग्य, लाभ, व्यय, षष्ठ, दशम या स्थानांच्या स्वामींच्या व राहुकेतूंच्या दशा, अंतर्दशा, विदशांमध्येही नोकरी व्यवसायासाठी पूरक ठरतात. कारण दशा विचार आपल्याला प्रत्यक्ष परदेश गमन कधी होऊ शकतं, त्या योग कधी फलद्रूप होईल यासाठी जसं गोचर बघतो तसंच दशा विचारही अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याचे रिझल्ट मिळतात. आता आपण ना थोड्या कुंडल्या बघूया की त्याच्यामध्ये परदेश गमन योग आहे कुंडलीमध्ये, आणि प्रत्यक्ष परदेश गमन झाले त्या गोचर कुंडलीमध्ये हे नियम कसे लागले आहेत हे आता आपण बघूया. कुंडली दिसतीये सुजाताताई, तुम्ही बोला. हा बोलते. हा एक मिनिट. आता या पुरुष जातकाची कुंडली आहे. 16/5/49चा जन्म आहे आणि कुंडलीतले इथे लग्नेश चतुर्देश बुध जो आहे तो व्ययात आहे, त्यामुळे चतुर्थ स्थान थोडं दूषित झालेलं आहे. कारण कुठल्याही भावाचा स्वामी व्ययात गेला की त्याच्या फळामध्ये कमी येते असं आपण बेसिक मध्ये शिकलेलोच आहोत, आणि यामुळे जातकाला घरापासून दूर जावं लागलेलं आहे. तसंच व्ययेश व्ययात आहे आणि तो शुक्र आहे आणि तो स्वराशीत, त्यामुळे तो बलवान झालाय तिथे, भाव पण बलवान झालाय. तसंच लाभात राहू आहे, तर लाभातला राहू हा परदेशातून अर्थार्जन दर्शवतो असं आपल्या पूर्वाचार्यांचं मत आहे. षष्ठेश लाभेश मंगळ पण तिथंच आहे आणि तो राहू युक्त आहे. आता सप्तम आपण स्थान बघितलं, हेही एक प्रवास स्थान आहे, तर तिथे चंद्र आहे आणि व्ययातील ग्रह जे आहेत सगळे बुध, रवी, शुक्र, म्हणजे लग्नेश चतुर्थेश बुध, व्ययेश शुक्र आणि तृतीयेश पण रवी जो आहे तो प्रवासाचा कारकच आहे ना, आणि त्याच्यावरती अष्टमात्न गुरुची दृष्टी आहे, पंचम दृष्टी, त्यामुळे ते व्ययस्थान जास्ती बलवान झालेलं आहे. तर अशा रीतीने द्वितीयेश रवी पण भाग्येश शनी तृतीय स्थानात आहे, म्हणजे प्रवासाच्या स्थानात आहे आणि तो भाग्याला बघतोय, त्यामुळे भाग्य बलवान झालेलं आहे, स्वतःच्या राशीला बघतोय. तसं तृतीयेश रवी व्ययात गेलेला आहे. तर हे सगळे योग मूळ कुंडलीत आहेत, त्यामुळे बरेच वेळा परदेश गमन झालेलं आहे. पूर्वीही झालं होतं, नोकरीच्या पूर्वीही, आणि त्याच्यानंतर पहिलं जे परदेश गमन झालं ते 23/4/1980 ला झालं. तर त्याची पण मी आता कुंडली शेअर करायला सांगितली आहे. तर त्या कुंडलीतले पण आपण योग जर आता पाहिले तर इथं कसं आहे की पहिल्यांदा बघा की दशमेश व दशमाचा दशमेश गुरु हा गोचरीनी वक्री आहे आणि तो तृतीय या प्रवास स्थानातून जातोय.
आणि भाग्येश शनीवरून त्याचं भ्रमण आहे. आणि अंशात्मक भ्रमण आहे, म्हणजे मूळ शनी आणि असं. तर त्या भ्रमणामुळे तृतीय प्रवासस्थानातून त्याचं भ्रमण शनीवरून शनी होत आहे. आणि गुरु हा मघा नक्षत्रात आहे, केतूच्या नक्षत्रात आहे आणि केतू पंचमात आहे इथे. भाग्येश शनीवरून भ्रमण गुरुचं हे या परदेश प्रवासाला अतिशय प्रबळ कारण झालं. आणि इथे तो गुरु जो आहे तो षष्ठेश आणि लाभेश मंगळाच्या पूर्ण युतीत आहे. आणि परदेश गमनाच्या दिवशी जेव्हा 23 एप्रिलला भाग्येश शनीवरून गोचर गुरुचं वक्री असताना अंशात्मक भ्रमण झालं, हा एक विशेष योग आहे. आणि गुरु वक्री असताना हा परदेश गमनास पूरक झालाय. आणि असं पण पूर्वाचार्यांनी सांगितले की हे गुरु सारखे ग्रह किंवा जेव्हा वक्री होऊन शुभग्रह वक्री असताना फल देतात त्याचं, तर गुरु वक्री असताना परदेश गमनाला पूरक होतो, असा एक नियम आहे, तो इथं आपल्याला दृष्टोत्पत्तीस येतो आहे. त्याचप्रमाणे दूरच्या प्रवासाचे कारक हर्षल नेपच्यून हे जे ग्रह आहेत हे षष्ठात आहेत आणि ते षष्ठातून व्ययावर बघतात, त्यामुळे ते व्हायब्रेट करतात व्ययस्थान आणि परदेश प्रवासाला ते पूरक झालेले आहे. तसंच व्ययेश शुक्र जो आहे, व्ययेश शुक्र पण मूळ शुक्रावरून व्ययस्थानातून भ्रमण करतोय. म्हणजे ही सगळी प्रवासाची मुख्य स्थानं जी आहेत ती अतिशय ऍक्टिव्ह झाली आहेत या दिवशी. आणि चंद्र पण कुटुंब स्थानातून जातोय. व्यय शुक्राचे मूळ शुक्रावरून व्यवस्थानातून भ्रमण हा विशेष योग वाटतो, जसं गुरु वक्री हा विशेष योग आहे तसंच तृतीयेश रवी हा उच्चीचा लाभात आहे आणि तो गुरुनी दृष्ट झाल्यामुळे बलवान झाले आहे. तृतीयेश रवी गुरुदृष्टीमुळे बलवान झालेला आहे. तसंच तृतीयातील गुरु वक्री आणि शनी वक्री आणि राहू मंगळ या सगळ्या ग्रहांचा मूळ चंद्राशी, म्हणजे जो मूळ चंद्र सप्तमात आहे त्याच्याशी नवपंचम योग झालाय. तृतीय आणि सप्तम या प्रवास स्थानातून झालाय, त्यामुळे तो प्रवासाला आणखीन अनुकूल झालेला आहे. आणि हे तृतीयातील जे ग्रहांचं अधिक्य आहे त्यांनी भाग्यस्थान व्हायब्रेट झालं आणि ते बलवान झालं. आता या जातकाच्या दशांचा विचार केला तर जातकाला षष्ठेश आणि लाभेश मंगळाची महादशा होती. षष्ठ स्थान हे नोकरीसाठी तर महत्वपूर्ण आहे, तसंच लाभस्थान पण अर्थप्राप्तीसाठी, आणि त्यात मंगळासारखा ग्रह. आणि नंतर लग्नेश चतुर्थेश बुधाची अंतर्दशा आहे आणि दशमेश सप्तमेश गुरुची विदशा आहे. दशमेश सप्तमेश म्हणजे पुन्हा अर्थ त्रिकोणाचा बराच संबंध आला. आता या कुंडलीमध्ये अर्थ त्रिकोणातील ज्या राशी आहेत, म्हणजे 2, 6 आणि 10 यापैकी द्वितीय स्थानात चंद्र आहेत, त्यामुळे ती पण ऍक्टिव्ह झाली. म्हणून या जातकाचं नोकरीसाठी परदेश गमन झालं. तसंच मूळ शनीवरून गोचर शनीचं भ्रमण झालेलं दिसते आपल्याला, अंशात्मक नाहीये, पण ते कसं आहे की शनीवरून शनी जाताना आयुष्यात स्थित्यंतर होतात आणि ते तसं झालेलं आहे. आणि या तृतीय प्रवासस्थानातून झालं विशेष म्हणजे, आणि हा शनी भाग्येश पण आहे, त्यामुळे हे जे स्थित्यंतर झालं हे परदेश गमनाला पूरक झालं. आता अजून एक कुंडली आपण बघूया. याच जातकाचं आणखीन बऱ्या म्हणजे या परदेश गमनामध्ये जवळजवळ 15 वर्ष परदेशात वास्तव्य झालं आणि त्याच्यानंतर परत भारतामध्ये ते परत आले आणि नंतर काही वर्ष भारतामध्येच होते आणि 33 वर्षांनी परत परदेश गमन झालं. ते 14/4/2013 झालं. आणि येथं या कुंडलीत सुद्धा आपल्याला हे परदेश गमनाचे योग दिसत आहेत, पण ते वेगळ्या पद्धतीने दिसत आहेत कारण बराच काळ मध्ये गेलाय. आता इथं अर्थ त्रिकोणाचे स्वामी आहेत ना, त्याच्यापैकी धनेश चंद्र व दशमेश गुरु आणि दशमाचा दशमेश जो सप्तमेश आहे तो गुरुच आहे. इथे याचा गोचरीने व्यय या परदेश गमनाच्या स्थानातून भ्रमण होत आहे आणि गुरुचीच महादशा आणि गुरुचीच अंतर्दशा आहे. हे विशेष. त्या महादशांच्या काळात ते ग्रह परदेश गमनाच्या स्थानातून भ्रमण करताना कशा रीतीने ऍक्टिव्ह झाले आणि तो योग आला आणि तो अचानक आला, म्हणजे असं खूप त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागले नाही.
जाताना जरा त्रास झाला किंवा तो डिसिजन घेताना, पण नंतर सगळं चांगलं झालं. तसंच तृतीयेश शनी लाभात उच्चीचा आहे. तृतीय शनी हा लाभामध्ये उच्चीचा आहे. सॉरी, एक मिनिट हा. तृतीयेश रवी मला म्हणायचं होतं. तृतीयेश रवी लाभात उच्चीचा आहे आणि व्ययेश शुक्रयुक्त आहे. त्यामुळे तो व्ययेशाबरोबर आल्यामुळे करिअरसाठी परदेशगमनाला पूरक झाला. तसंच भाग्येश आपण बघितलं शनी, तर तो भाग्याच्या भाग्यात म्हणजे पंचमात आलाय. आता परदेश गमनाला तो कसं काय पूरक म्हणजे झालाय, कारण राहू पण आहे त्याच्याबरोबर आणि पंचम हे पण एक प्रकारचं म्हणजे परदेशाचं स्थान आहे, दुय्यम स्थान, आणि ते भाग्याचं भाग्य आहे, त्यामुळे जास्ती महत्वाचं आहे. भाग्याचं भाग्य पंचम तिथे भाग्येश आलेला आहे गोचरीनी राहू बरोबर. त्यामुळे आणखीन एक योग तयार झाला. पण शनीमुळे थोडा अडचणीचा सामना करावा लागला आणि करिअरसाठी मात्र नंतर शनीने चांगलं फळ दिलं. तसंच इथं पाहिलं तर आणखीन तर लग्नेश व चतुर्थेश बुध दशमात आहे आणि त्याचीच विदशा आहे. म्हणजे ही पण विदशा कशी लागली, कारण दशम स्थान आपण बघतोच ते एक अर्थत्रिकोणाचं स्थान आहे. नोकरी व्यवसायासाठी जर परदेश गमन झालं तर त्याचा संबंध लग्नेशाचा तिथे आलाच. तसं परदेश प्रवासाचं तसं दुसरं एक आणखीन म्हणजे परदेश प्रवासाचे कारक गुरु चंद्र हे व्ययात आहेत व चंद्र स्वतःच्या उच्च राशीत आहे. हा एक अर्थ प्राप्तीसाठी चांगला परदेशातला अर्थप्राप्तीसाठी चांगला योग दर्शवतो. कारण हा जो गजकेसरी योग आहे हा परदेशाच्या स्थानात झालेला आहे. तसंच व्ययेश शुक्र लाभात आहे. व्ययेश शुक्र लाभात आहे. तृतीयेश रवी व षष्ठेश मंगळ युक्त आहे. त्यामुळे तोही मध्ये राहू वासस्थानात नेपच्यूनचे भाग्यात गोचरगमन त्यावेळेला होतं. नेपच्यून त्या भाग्यात जात होता, तर पण दूरचे प्रवास दाखवतो. तर त्या दृष्टीने आता जर असं पाहिलं तर अर्थत्रिकोण आणि दशम अर्थत्रिकोण दशम व परदेश गमनाचे भाव इथं बलवान झाले, ऍक्टिव्ह झाले. गोचर ग्रहांची आणि जातकाच्या दशा अंतर्दशा विदशांची जोड मिळून नोकरीसाठी परदेश गमनाला अशा रीतीने पूरकता मिळाली. आता शेवटी मात्र आणखीन एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की ज्योतिषशास्त्रातले नियम हे नेहमी हे इतके जरी नियम असले सगळे आणि कुंडलीत योग असले तरी सुद्धा काही वेळेला आपल्याला ती लिमिटेशन ऍक्सेप्ट करावी लागते. कारण हे नियम हे देशकाल परिस्थितीनुसार लॉजिकली अप्लाय करावे लागतात. त्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ काही देशांचा विशेषतः USA व्हिसाच्या काही पॉलिसीज ठरलेल्या असतात की एका वर्षात 50,000 व्हिसा द्यायचे, की तेवढ्या त्यांचं टार्गेट पूर्ण झालं की विदाऊट एनी रिझन ते पुढचे सगळे व्हिसा रिजेक्ट होतात. मग कुंडलीत योग असूनही बऱ्याच जणांच्या पदरात निराशा पडते, पर्टिक्युलरली जे शिक्षणासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी. मग अशा वेळेला ही लिमिटेशन येते. त्याचप्रमाणे ज्या वेळेला काही जागतिक संकट येतं, नैसर्गिक आपत्ती असते, कुठे युद्ध असेल काय, आणि सगळ्यात म्हणजे सध्या हे कोरोनाचं जे जागतिक संकट आहे आपल्या सर्वांसमोर आहे, त्यामुळे व्हिसा असून सगळी अनुकूलता असून नोकरी असून सुद्धा बऱ्याच लोकांचं परदेशातलं जे जाणं आहे ते लांबणीवर पडतंय, तर किंवा रद्द होतंय काहींचं. तर अशा प्रकारच्या आपत्तीचा आणि मग सरकारी धोरणांचा जो परिणाम होत असल्यामुळे कुंडलीत योग असूनही परदेश प्रवास न होणे या घटनांचा आपल्याला स्वीकार करावा लागतो. आणि इथं मला नमूद करावं असं वाटतं की अशा नैसर्गिक आपत्ती कुंडलीत आपत्ती ज्या आहेत त्या कुंडलीतील योगांवर मात करू शकतात. व त्यामुळे अशाही काही आपल्याकडे जातक येतील तर त्यावेळेला आपल्याला खूप काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करून पुन्हा त्यांचा योग कधी आहे याच्यासाठी जास्ती अभ्यास करावा लागेल आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या लागतील. कारण शेवटी ज्योतिषशास्त्रालाही काही मर्यादा आहेत याची आपण स्वीकार करायला पाहिजे. एवढं सांगून मी माझ्या वाणीला इथे विश्राम देते. आता फलज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पंडित विजय जकातदार सर, तसंच ज्योतिष कट्टाच्या अध्यक्षा डॉक्टर आरती घाटपांडे, समन्वयक सौ पल्लवी जकातदार चव्हाण यांनी मला इथे आमंत्रित करून बोलण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांची अत्यंत आभारी आहे. तसंच युट्यूबवरच्या ज्यांनी माझं व्याख्यान ऐकलं, त्यांनी आपला वेळ दिला त्याबद्दल त्यांची मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.